मी जेव्हा जेव्हा तिच्या घराखालनं जायचो मोटरसायकलनी, कळलं का, तेव्हा माझा एक ठराविक तऱ्हेचा हॉर्न होता. बघू कसा तो पिक 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 असं वाजवलं की ती लगेच गॅलरीत यायची आणि मला हात करायची. कारण आमचा प्रेस होता अंधेरीला, आणि अंधेरीला जाताना, अंधेरीवरनं येताना मला आमच्या घरावरनं मध्ये हिचं घर लागायचंच. मी लागायचं म्हणजे मी ते घ्यायचो, लागायचं, वाटेची आडवाट, हा आडवाट करून जायचो आणि तिला हात करून जायचो. बरं वाटायचं, बघितली, कळलं का. परत येताना जमलं तर परत हात. तेव्हा मोबाईल वगैरे काही नव्हतं, आमचं मोबाईल नसलेल्या काळातलं प्रेम होतं. तेव्हा हे असंच काहीतरी हॉर्न मारून वगैरे, कळलं का, हॉर्न मारल्यावर ती यायची बाहेर, हात करायची आणि बघायची. आणि या चोरून भेटीगाठी कळल्या नंतर घरामध्ये का तुम्हाला सांगावं लागलं, सीमाताई तुझ्याकडे काय चाललं होतं? नाही, माहिती होतं तसं, कळलं होतं. आणि आजी आजोबा खूप फॉर होते, वडील फॉर होते. थोडासा आईचा माझ्या विरोध होता. तेव्हा एक दिवशी आम्ही असेच फिरायला गेलो आणि माझ्या वडिलांच्या क्लिनिकमध्ये जयेंद्र मला आणून सोडायचे आणि मग मी वडिलांबरोबर यायची, असं मी घरी दाखवायचे. वडील डॉक्टर? हो, कॉन्टॅक्ट लेन्स स्पेशलिस्ट होते. बर. मला पिकअप करून मी तिकडे जायचे, मग मला हे घ्यायचे, आम्ही फिरायचो आणि त्यांच्या टायमात आणून मला सोडायचे. एका दिवशी असं झालं की आम्हाला उशीर झाला आणि बाबा माझे निघून गेले. आता काय करणार, मग मला खाली आणून सोडलं घराच्या खाली. बरोबर माझी आई खूप वैतागली, वर बोलवलं, हे काय बरं दिसतं का, असं काय बरोबर आहे का, असं तसं वगैरे जरा थोडं झालं, पण ते नंतर निभावलं सगळं. आमची